मला ऑनेस्टली सांगू का, मी तरुण पिढीविषयी फार ऑप्टिमिस्टिक आहे. त्यामुळे असं तरुणांशी काम करताना फार काही आव्हान बिव्हान आहे असं काही मला वाटत नाही. चांगलंच आहे. म्हणजे खरा मुद्दा आहे की तरुण लोक आव्हान घ्यायला रेडी आहेत का. म्हणजे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. मी अमेरिकेमध्ये 1 वर्ष शिकलो. तिथे यूथ लोकांसोबत जे काही प्रोग्राम चालतात ते मी बघितले आणि मला एक इम्पॉर्टंट डिफरन्स जाणवला तरुण मुलामुलींकडे बघण्याचा त्यांचा आणि तरुण मुलामुलींकडे बघण्याचा आमचा म्हणा, आपला म्हणा, कारण मला खात्री आहे की MGMमध्ये तोच दृष्टिकोन आहे. अमेरिकेतला तरुण मुलामुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आहे, प्रिडॉमिनंट दृष्टिकोन, कि ये प्रॉब्लम है, इसको थोड़ा बच्चे जैसा ट्रीट करो, इसका ख्याल रखो, नहीं तो ये ड्रग्स करना चालू कर देगा, ये गन लेके मारामारी कर देगा, काहीतरी वाईट करून टाकेल, गडबडच करेल हा. सो तरुण मुलाला एखाद्या असं अगदी लहान बाळासारखं जपायचं, त्याला इन्फंटलायझेशन म्हणतात. जणू काही तरुण हाच प्रॉब्लेम आहे आणि कसं तरी याला 30पर्यंत पोहोचवा रे, थोडीशी अक्कल येईल त्याला, थोडा जबाबदार होईल. मला वैयक्तिक हा अतिशय निराशावादी दृष्टिकोन वाटतो तरुणांकडे बघण्याचा. पण अमेरिकेतला मला प्रिडॉमिनंट दृष्टिकोन हा ॲक्च्युली असा दिसला. आपल्याला इथे काही दाखवू दे लोकांना हॉलिवूडमध्ये बाकी कसंही, पण तरुण मुलांना असं फारच जपायला पाहिजे बरं का. फार नाजूक असतात ते. म्हणजे किती, मी MIT आणि हार्वर्डलाही गेलो आहे. तुम्हाला तर मी जे सांगितलं ते ऐकून हसू येईल. भारतीय एक्झामिनेशन सिस्टीमचा मी मुळीच सपोर्टर नाही, पण तरी देखील भारतीय एक्झामिनेशन सिस्टीममध्ये एक गोष्ट माणूस चणकून शिकतो, ती म्हणजे काही प्रकारची अनसर्टिनिटी येऊ द्या, बघून घेऊ लेकाला. आणि एक टगेपणा येतो आपल्यामध्ये आणि तो टगेपणा चांगला आहे. MIT आणि हार्वर्डमध्ये परीक्षा असतात, त्याच्या आधी युनिव्हर्सिटीमध्ये कुत्रे आणून ठेवलेले असतात. देर आर रूम्स जिथे खूप सारे कुत्रे आणलेले आहेत, लिटरली कुत्रे, मी डोळ्यांनी बघितले. त्या कुत्र्यांना द्यायला अन्न बिन्न असतं आणि स्टुडंट्सना परवानगी असते की तुम्हाला जर टेन्शन येत असेल ना, तर तुम्ही जा, तुम्ही ते युनिव्हर्सिटीचं अन्न घ्या, ते त्या कुत्र्यांना द्या, त्यांना कुरवाळा. कारण कुत्र्यांसोबत वेळ घालवला की स्ट्रेस कमी होतो. म्हणजे ते सत्य आहे की कुत्र्यांसोबत वेळ घालवला की स्ट्रेस कमी होतो. अरे पण म्हणून ते युनिव्हर्सिटीने कुत्रे आणून ठेवायचे का. म्हणजे तिथलं पोरांमध्ये हाही दम नाही का की रस्त्यावरचं कुत्र स्वतः पाळा म्हणून. नाही तर घेऊन या, मायबापाकडे पैसे असतील ते पॉमेरेनियन किंवा अल्सेशियन. तर हे इतकं जे अति जास्त फुलासारखं जपणं आहे ना, हे खरं सांगायचं तर मला फार इन्सल्टिंग वाटतं. म्हणजे तुम्हाला काय वाटेल मला माहीत नाही, पण इफ आय वॉज यूथ आय वुड फाइंड दिस टू इन्सल्टिंग, की म्हणजे असं काय मला लहान बाळासारखं ट्रीट करताय तुम्ही. तर अमेरिकेतला दृष्टिकोन हा असा आहे. माझा वैयक्तिक दृष्टिकोन किंवा आमच्या निर्माणचा दृष्टिकोन किंवा मी आशा करतो MGMमधलाही तसाच आहे. सपकाळ सर पण मगाशी बोलताना उल्लेख केला त्यांनी. माझ्या मते आपला यूथकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक ॲसेट म्हणून असला पाहिजे. यूथ हा काही प्रॉब्लेम नाही आहे. यूथ हा एक ॲसेट आहे. आणि ॲसेट म्हणजे इन अ इम्पर्सनल सेन्स नाही की या ॲसेटचा उपयोग कोणीतरी कोणासाठी तरी करा असं म्हणून यूथकडे साधन म्हणून पण बघू नये. कारण यूथकडे जर आपण साधन म्हणून बघितलं तर ते तुमचं ऑब्जेक्टिफिकेशन झालं आणि मग इतर लोक येऊन तुम्हाला इंडॉक्ट्रिनेट करतील आणि स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करतील. म्हणून तुम्ही साधन पण नाही आहात, तुम्ही साधक आहात. तरुण मुलं मुली हे साधक आहेत. तुम्ही साध्य पण नाही आहात. कारण तुम्ही जर स्वतःचे साध्य असाल तर याचा अर्थ कुठली फिलॉसॉफी झाली, तू तेरा देख. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे साध्य नाही आहोत. साध्य काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला अचीव करायचं आहे. आपण साध्य नाही, आपण साधन देखील नाही. कारण नाही तर मग आपल्यावर अल कायदासारखं होईल. कुठल्या तरी तरुण मुलाला काहीतरी फुसलं किंवा अजून कुठले तरी वेगवेगळे रिलिजियस फंडामेंटलिस्ट ऑर्गनायझेशन असतात सगळ्याच धर्मातल्या, त्या काय करतात, त्यांच्या मुख्यांच्या काहीतरी आपल्या मनातल्या कल्पना असतात, ते कुठल्या तरी तरुण मुलाला किंवा मुलीला त्याच्यासाठी असं बहकवतात आणि त्या साध्यासाठी वापरतात. म्हणजे तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला, माझ्या साध्यासाठीची तू साधन ते पण होऊ देऊ नका. तुम्ही कोण आहात, साधक आहात. साधकाला साधना करण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याला किंवा तिला काही शस्त्र दिले पाहिजे, त्याला किंवा तिला काही प्रेरणा दिली पाहिजे, त्याला किंवा तिला काही फोकस दिला पाहिजे. ते देणं हे निर्माणचं किंवा MGMचं किंवा इतर कुठल्याही यूथ डेव्हलपमेंट प्रोसेसचं हे उद्दिष्ट आहे. पण याच्यामध्ये यूथला प्रॉब्लेम म्हणून ट्रीट न करता साधक म्हणून ट्रीट केलं पाहिजे. तर हे शैक्षणिक संस्थांना कसं पटेल, पालकांनाही कसं पटेल
आणि युवांना कसं पटेल हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे पालकांना पटवणी फार अवघड आहे बरं. म्हणजे किती अवघड आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो, म्हणजे त्याच्यातनं मुद्दा क्लिअर होईल. आमच्या निर्माणच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला लोक एक ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, इंट्रोस्पेक्टिव्ह ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्याच्यानंतर वी डू अ स्मॉल इंटरव्ह्यू. So I was interviewing one gentleman in KM Medical College in Bombay, which is one of the top medical colleges of Maharashtra and India. आणि हा मुलगा होता सांगलीचा, हा शिकायला होता मुंबईला. तर मी थोडंसं बाकीच्या चौकशा करत होतो की का रे मग तू सुट्टीत घरी कसा जातो, केव्हा जातो. तर म्हणे बसने जातो, स्लीपर बस असते तिच्याने जातो वगैरे वगैरे. मग कसा जातो वगैरे अशा चौकशा केल्या. तर त्या पठ्ठ्याने मला काय सांगावं. स्लीपर बसमध्ये तुम्हाला माहिती आहे ना ते असे 2-2 हे असतात. तर तो म्हणाला की माझे आईबाबा माझ्यासाठी दोन्ही बर्थ बुक करतात म्हणे. ते 2 वाले असतात ना असे, कळालं ना, दोन्ही बर्थ बुक करतात म्हणे. तर म्हटलं का रे. नाही म्हणे कोण बाजूला येईल काय माहीत. हा पोरगा फायनल इयर MBBS करून राहिलाय KM मेडिकल कॉलेजला मुंबईला. याच्यात एवढा दम नाही का की हा स्लीपर कोचमध्ये मी माझ्या बर्थवर झोपेन, बाजूच्या बर्थवर झोपेन. एवढं म्हणजे काय कोण काय करणार आहे आपल्या भारतात. तिथे जर त्याला नाही दोन्ही बर्थ बुक करायचे आहे तर आता त्याचे आईवडील त्याच्याकडे साधक आणि ॲसेट म्हणून बघतायत की फारच काहीतरी पटकन टच केलं तरी कोमेजून जाईल असं लाजाळूचं झाड म्हणून बघतायत. काय म्हणून बघतायत. तर आता हे युवकांनी ठरवलं पाहिजे की तुम्ही लाजाळूचे झाड आहात. त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाविषयी मला काहीही दुमत नाही. त्याच्या आईवडिलांचं प्रेम आहे त्यांच्या मुलावर, मी मान्य करतो. मी आत्ताच 4 वर्षांपूर्वी बाप झालो आहे, तर माझ्या पोरावर प्रेम आहे. पण माझ्या पोरावर प्रेम आहे याचा अर्थ मी काही त्याला पंगू बनवणं हे अपेक्षित नाही आहे. तर तरुणींनी फार कॅटेगॉरिकल केअरफुल राहावं की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. स्वतःला लाजाळूचं झाड म्हणून ट्रीट करून देऊ नका आणि स्वतःला साधन म्हणून ट्रीट करून देऊ नका. याच्यातला तुम्हाला एक अजून प्रोव्होकेटिव्ह मुद्दा टाकतो, मग मी थांबतो, मग पुढच्या प्रश्नाला जाऊया. 2 आठवड्यापूर्वी मी अरुणाचल प्रदेशला गेलो होतो. तिथच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला बोलवलं होतं. तर आम्ही 2 दिवस अरुणाचल प्रदेशमध्ये होतो. तिथे जे काही झालं ते सगळं झालं. पण एक फारच धक्कादायक गोष्ट मला कळाली. ती तुम्हाला भोगावी लागली का मला माहीत नाही, पण तिकडे भोगावी लागली त्यांना. ती काय होती. त्यांना दिल्लीवरून फतवा आला होता की स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करा म्हणून त्यांना तातडीने कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डेच्या टुर्नामेंट घ्याव्या लागल्या. त्याचे जिओ टॅग्ड फोटो घ्यावे लागले आणि मग ते दिल्लीला पाठवावे लागले. मी ऑनेस्टली सांगतो, तरुण मुलामुलींच्या सार्वभौमत्वावर केलेला सगळ्यात मोठा हल्ला हा कोण्या दुसऱ्या माणसाने तरुणांना सांगणं आहे की मी म्हणतोय म्हणून तुम्ही स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करा आणि आता खेळा. अबे तुम्ही कोणाला सांगणार आहे. खेळ आणि स्पोर्ट्स हा तर एक मुद्दा आहे तरुण मुलांच्या, लहान मुलांच्या जीवनात, की जिथे आपण शाळा कॉलेजेसना एन्करेज नव्हतं करू दिलं. शाळेत गेलेलं पोरगं वाट बघतं की मी घरी कधी येतो आणि खेळायला कधी जातो. सगळे खेळ मुलं मुली स्वतः खेळतात, स्वतः ऑर्गनाईज करतात, त्यांच्या टीमा बनतात, ते मारामारी करतात, ते रिसोर्स गोळा करतात, त्यांच्यात लिडरशिप पैदा होते. दॅट इज हाऊ इट शुड बी. हा तुमचा सार्वभौमत्वाचा डोमेन आहे. याच्यामध्ये जर इतर कोणतरी आता सांगायला लागलं दिल्लीवरनं फतवा देऊन की मी म्हणीन त्या दिवशी खेळायचं. अरे का. मला नाही खेळायचं आज, मला उद्या खेळायचं. तू कोणाला सांगणार आहे. हा प्रश्न पडला पाहिजे. मी खरं ऑनेस्टली सांगतोय. तर असं होऊ देऊ नका. पण तरुण मुलांना जर याचा राग आला नाही आणि ते शेमळटासारखे खरंच स्पोर्ट्स डेला खेळले आणि जिओटॅग फोटो काढायला लागले, माझ्या मते हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपको क्या लगता है. मुझे क्वेश्चन है, आप आंसर दीजिए. अंदाजा ठोकिए. यहाँ पे आई एम गोइंग टू मेक सम फन ऑल्सो. सो यू हैव टू पार्डन मी फॉर दैट. दिस इज द रिस्क दैट यू इन्वॉल्व ऑलरेडी. आई जस्ट टेल यू समथिंग. यू फर्स्ट आंसर इट एंड देन आई टेल यू. ओके, यू फर्स्ट आंसर. वहाँ के मतलब यहाँ के तुलना में वहाँ पे एजुकेशन की कमी या फिर मतलब थोड़ा सा लेट पहुँचता है और नक्सलिस्ट एरिया. सो
Good. So you are right in what you said. Less people would have died by Naxalite attack in last 20 years than what would have died since Samruddhi Mahamarg opened on Samruddhi Mahamarg, on which I came yesterday. So I have taken much more risk to come to meet you than what I took while living in Gadchiroli my whole life. But for the good of it, Naxalism is now almost gone. The sad part Not is... saying is wrong. No, I'm saying it's gone. It's gone. I'm not saying it's wrong. It's gone. But interestingly, people still try to create a haunting specter of Naxalism because that helps them in two ways. Government employees get an additional hardship allowance. So for them, Gadchiroli's Naxalism has to persist because that means direct additional money into their bank account. Okay, so Gadchiroli's Naxalism is there. Okay? As long as there is a hardship allowance. The second thing is, if you got Naxalism, no senior officer tries to venture into deep areas. So it's okay for you to not go. So you can get posting in Bhamragad or Etapalli or Kondavai or Murumgaon, but still continue to be there in Gadchiroli and not do your job and do something else, but still continue to get payment. Okay? So गढ़चिली में नक्सलिज्म है, ये एक बहुत प्लान्ड मिथ अभी भी प्रोपैगेट हो रहा है. गढ़चिली में नक्सलिज्म था, मेरे बचपन में तो जरूर था और बहुत था, अभी भी थोड़े पैमाने में है, लेकिन बहुत कम है. इट इज नो मोर अ मेजर इश्यू ऑफ आवर डिस्ट्रिक्ट. इनफैक्ट नक्सलिज्म कम होने के कारण अभी हमारे डिस्ट्रिक्ट में लॉयड मेटल्स को जगह देके सूरजागढ़ नाम की एक आयरन ओर का माइनिंग चल रहा है. दैट हैज एक्चुअली बिकम नाउ अ सीरियस इश्यू ऑफ गढ़चिरौली. तो while I absolutely condemn violence और नक्सलिस्ट लोगों की जो वायलेंस की स्ट्रेटेजी है उससे तो मैं कतई सहमत नहीं हूं, लेकिन उनके होने के कारण कम से कम कॉन्ट्रैक्टर लोगों को डर था और वो जाके माइनिंग तो भी नहीं कर रहे थे. अभी नक्सलिज्म चला गया है तो गढ़चिरौली को स्टील सिटी बनाने के इरादे बोले जा रहे हैं. तो मुझे तो बड़ी चिंता है कि हमारे गढ़चिरौली का क्या होगा. बाकी कई सारी इश्यूज है गढ़चिरौली में, लेकिन एक इशू जो मुझे सबसे ज़्यादा महत्वपूर्ण लगता है वो मैं आपको बोल देता हूँ. वो मेरे हिसाब से है ह्यूमन डेवलपमेंट. क्योंकि गढ़चिरौली प्रेडोमिनेटली आदिवासी इलाका है. आदिवासी ट्रेडिशनली फॉरेस्ट ड्वेलर्स हैं. उन्हें अगर फॉरेस्ट की इकोनॉमी पे आधार पे ही प्रॉस्पर करने देना है, सो वी नीड टू गिव देम राइट्स. नाउ द फॉरेस्ट राइट एक्ट विच केम टू एग्जिस्ट इन इंडिया इन 2006 is a legendary act, and I'm extremely proud to say कि इस एक्ट का फर्स्ट डेमोन्स्ट्रेशन गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में हुआ है. इनफैक्ट मैं जहाँ पे रहता हूँ वहाँ से 13 किलोमीटर आगे एक गांव है मेंढालेखा नाम का, वहाँ पे इस एक्ट का पहला प्रात्यक्षिक हुआ. तो ये तो हमारे लिए बड़े प्राइड की बात है. लेकिन it took 60-70 years for India to realize that forest rights, some of the forest rights need to be given to tribals, and even in that case बहुत ही कम राइट्स एक्चुअली दिए गए हैं. तो अभी प्रॉब्लम क्या है, ट्राइबल लोगों के पास है फॉरेस्ट, लेकिन आपने उनको उसके ऊपर अधिकार नहीं दिया है. सब फॉरेस्ट के ऊपर अधिकार जमा के बैठी है सरकार. ये पहले नहीं हुआ था. भारत में तो राजे रजवाड़े कब से थे, लेकिन फॉरेस्ट के ऊपर किसी ने सत्ता नहीं दिखाई थी. वो औरंगजेब हो या शिवाजी महाराज हो, नोबडी ओन्ड फॉरेस्ट. फॉरेस्ट वॉज विद द पीपल. सरकारें और राजे रजवाड़े सिर्फ लोगों से टैक्स इकट्ठा करती थी क्योंकि उनको सैन वैन सब चलाना पड़ता था. इसलिए ब्रिटिश सरकार ने ये चेंज हमारे देश में आके कर दिया कि उन्होंने बोला सब ये जो पब्लिक सिस्टम है, फॉरेस्ट है, पानी है, ये सब किसका? गवर्नमेंट का. और इंडियन गवर्नमेंट ने आज़ादी मिलने के बाद भी ये चेंज नहीं किया. तो ये तो थोड़ी बुरी बात है. तो फॉरेस्ट इकोनॉमी में अगर प्रॉस्पर होना है तो उसके राइट्स मिलने चाहिए जो बहुत कम मिले हैं. और अगर नॉलेज इकोनॉमी में प्रॉस्पर होना है, जिसके लिए आप लोग यहाँ पे एमजीएम में आए हो, तो नॉलेज इकोनॉमी में प्रॉस्पर अगर होना है तो आपको ह्यूमन डेवलपमेंट चाहिए. अनफॉर्चुनेटली हमारे डिस्ट्रिक्ट का ह्यूमन डेवलपमेंट बहुत बुरा है. सो वी आर कॉट फ्रॉम बोथ द साइड्स. जो हमारा एसेट ऑफ फॉरेस्ट है उसके ऊपर हमें अधिकार नहीं, और ह्यूमन डेवलपमेंट के बारे में हमें रिसोर्सेस नहीं. मेरे हिसाब से यही सबसे बड़ा चैलेंज है. बाकी सब रिलेटिवली मैनेजेबल है. थैंक यू सर.